हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त काकडीच्या घाऱ्या करणार आहे बघा। घाऱ्या म्हणू शकता, घारगे म्हणू शकता किंवा काकडीचे वडे म्हणू शकता। तर त्यासाठी इथे साधारण अर्धा किलोला थोडीशी जास्त काकडी घेतली आपण। आता या सगळ्या काकड्या मी वापरणार नाहीये, साधारणपणे 2 किंवा 3 काकड्यांच्या आपण इथे आज घाऱ्या करणार आहे। तर मी इथे स्वच्छ धुवून घेतल्यात। त्यानंतर किसणीची जी छोटी बाजू असते त्या बाजूने आपल्याला हे किसून घ्यायचे। तर इथे बघा मी साधारणपणे 3 काकड्या किसून घेतलेल्या आहेत। आता कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर आपण जी किसलेली काकडी आहे, काकडीचा जो किस आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आणि साधारण 1 ते 2 मिनिटं तुपावर छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। आता 3 काकड्यांसाठी साधारणपणे 1 वाटी गूळ घातलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजाने, काहीच हरकत नाही। यानंतर घातली आहे पाव चमचा हळद, अगदी चवीपुरतं मीठ घातलं आहे। त्यानंतर यामध्ये सुंठ आणि थोडीशी जायफळ पावडर घातली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर। आता मी इथे बघा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली वेलची घालून घेतलेली आहे, त्याची पावडर घातलेली आहे। आता हे सगळे जिन्नस साधारण 1 ते 2 मिनिट या काकडीबरोबर छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर अजून 3 ते 4 मिनिट आपण ही काकडी या गुळामध्ये छान शिजवून घेऊया। तर इथे बघा मस्त काकडीचं छान मिश्रण तयार झालंय आणि छान एकजीव झालेत सगळ्या गोष्टी। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एखाद्या पसरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मोठं वाडगं घेऊ शकता किंवा परात घेऊ शकता, मोठं ताट घेऊ शकता, त्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की यामध्ये बसेल एवढंच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, अगदी या मिश्रणामध्ये जेवढं भिजेल जेवढं पुरेल एवढंच मी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छान मळून 10 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून द्यायचं। आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान आपलं पीठ भिजलेलं आहे। आता याचे आपल्याला मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे आहेत। आता तुम्ही तुमच्या अंदाजाने हे वड्यांचं प्रमाण छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही करू शकता। मी इथे बघा मीडियम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे, छान थापून घ्यायचा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर आणि त्यानंतर त्यावर थोडीशी इथे मी खसखस लावून घेतली आहे आणि या पद्धतीने मी 3 ते 4 वडे करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याला तळायला घेऊया। अगदी इझिली हे छान थापले जातात आणि अगदीच सहज तयार होतात आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर लागतात। बरं पौष्टिकही आहेत, त्यामुळे तुम्ही हे मस्त काकडीच्या घाऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे बघा आपला दुसरा वडाही छान तयार झालेला आहे। तेल मीडियम हाय फ्लेमवर छान गरम करून घेतलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मंद आचेवर याला छान दोन्ही बाजूनी खरपूस असं दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलाय, रंगही अप्रतिम आलेला आहे। शक्यतो मंद आचेवर तळून घ्या म्हणजे छान आणि मस्त कुरकुरीत आतमध्येपर्यंत छान असे हे वडे तळले जातात। तर आता मी दुसरा वडा सुद्धा घालून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण असाच तळून घेऊया। तुम्ही रंग बघू शकता किती छान आलाय, सुगंध तर अप्रतिम येतोय। तर इथे आपले मस्त काकडीच्या घाऱ्या, काकडीचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत, रंगही छान दिसतोय आणि पौष्टिक आहे, चहाबरोबर खाण्यासाठी अप्रतिम लागतात आणि तुम्ही असेच यांना खाऊ शकता, एवढे छान चवीला लागतात। तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी आज काकडीच्या घारगे दाखवलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या काकडीचे घारगे, पौष्टिक काकडीचे घारगे रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय 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 बाय।